जाऊयात पालघरला. पालघरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसानं जोरदार बॅटिंग केली. आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली. देखील पावसाची दमदार अशी बॅटिंग जी आहे ती सुरू झाली आहे. कालपासून पावसाने धुमाकूळ जो आहे तो एकंदरीत पालघरमध्ये घातलेला आहे. त्यामुळे नदी नाले जे आहेत ते आता ओसंडून वाहत आहेत. मी सध्या सूर्या नदीच्या किनाऱ्यावर आहे. आपण बघू शकतो की सूर्या नदीने जवळपास धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे. सूर्य प्रकल्पाचं धामणी धरण जे आहे ते 100% भरलेले आहे. त्यामुळे या धरणाचे 3 दरवाजे जे आहेत ते 50 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत. त्यामुळे सूर्य आणि कवळास या दोन्ही धरणा मिळून जवळपास 9400 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो सूर्या नदीद्वारे करण्यात आलेला आहे. सलग दुसऱ्या दिवशी पडणाऱ्या पावसामुळे पालघरमधील शाळा असतील, महाविद्यालय असतील, कॉलेज असतील, अंगणवाडी असतील यांना एकंदरीत सुट्टी जी आहे ती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे नदीकडची गावं असतील किंवा आसपासची जी गावं आहेत त्या गावांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. कामगार असतील किंवा नागरिक असतील, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका अशी विनंती जी आहे ती एकंदरीत जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे आज पावसाचा दिवस असल्यामुळे आज देखील मुसळधार पाऊस पडेल आणि त्यामुळे असा पाऊस जर पडत राहिला तर पालघरमधील जनजीवन जे आहे ते विस्कळीत व्हायला वेळ लागणार नाही. रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.